काही झालं तरी हरायचं नाही प्रेरणादायी नाटिकेचे सादरीकरण. कधी कधी खरे नायक चित्रपटांमध्ये सापडत नाहीत, परंतु ते आपल्या रस्त्यांवर अनवाणी धावताना दिसतात. 60 वर्ष लता खरे हिची ही कहाणी. तिच्याकडे महागडे बूट नव्हते किंवा फिटनेस ट्रेनरही नव्हता, फक्त तिच्या आजारी पतीसाठी लढण्याची जिद्द होती. डॉक्टरांनी उपचार महाग असल्याचं सांगितलं तेव्हा या आईने हार मानली नाही. तिने तिचे पाय शस्त्रात बदलले. जमाव टाळ्या वाजवत होता, परंतु तिने तिच्या पतीला श्वास रोखण्यासाठी प्रत्येक पाऊल उचलले. आज जग तिला मॅरेथॉन धावपटू म्हणते, परंतु प्रत्यक्षात ती प्रेमाची योद्धा आहे. जर तुम्हाला अजूनही वाटत असेल की वय किंवा परिस्थिती तुम्हाला थांबवू शकते, तेव्हा तुम्ही लता खरे हिची कहाणी डोळ्यासमोर घ्या. हीच नाटिका वर्ग 5वी ब, वर्ग 7 ब, वर्ग 8वी ब च्या विद्यार्थ्यांनी सादर केले. श्री जागेश्वर विद्यालय वाडेगाव येथे दरवर्षीप्रमाणे होणाऱ्या स्नेहसंमेलनामध्ये विविध दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमाचं प्रदर्शन होत असते. त्यामध्ये भावनिक, हृदयस्पर्शी तसेच जीवनात प्रेरणा, जिद्द देणारी ही नाटिका विद्यार्थ्यांना खूप भावली. नाटिकेमध्ये कुमारी माही ताले, कुमारी गौरी साबळे, कुमारी संस्कृती पळसकर, कुमारी प्रणाली धनोकार, कुमारी चैताली चिकटे, कुमारी रचिता ताले, कुमारी धनश्री चिंचोलकर, कुमारी चंचल गवळी, कुमारी राधिका पेटकर, कुमारी आराध्या कोगदे इत्यादी विद्यार्थी यांचा सहभाग होता. श्री अनंत उजाडे सर यांचं मोलाचं मार्गदर्शन यावेळी लाभलंय. सत्यशोधक न्यूज चॅनल करिता राजकुमार चिंचोळकर, बाळापूर तालुका प्रतिनिधी. आमच्या श्री जागेश्वर विद्यालयामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा स्नेहसंमेलन आयोजित केले होते. आमच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे आदरणीय सर्व संचालक मंडळ तसेच आमचे प्रेरणास्थान मुख्याध्यापक गोपाल मानकर सर हे वेळोवेळी गॅदरिंगमध्ये आमच्या स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांना सुप्त गुणांना वाव कसा मिळेल याच्यासाठी संचालक मंडळ खूप प्रयत्न करते. स्वयंखर्चाने 3 ते 4 दिवस आमच्या इथं हे स्नेहसंमेलन आयोजित केलं जाते. या प्रेरणेतून मी यावर्षी एक नाटिका सादर केली आणि ही नाटिका वास्तविक जीवनाशी संबंधित असून बऱ्याचशा लोकांना ही नाटिका आवडली व याच्यातून आपलं जीवन कसं सुरळीत व्हावं यासाठी लोकांना प्रेरणासुद्धा मिळेल. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.